नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. दैनिक लोकसत्तानी आज सोयाबीनच्या आयातीच्या संदर्भातली एक अतिशय चांगली बातमी दिली. चांगली म्हणजे वस्तुस्थिती निदर्शक अशी बातमी दिलेली आहे. एक मुद्दा आम्ही वारंवार शेतकरी चळवळीमध्ये अगदी पहिल्यापासून म्हणजे 1980 पासून मांडत आलेलो आहोत की शेतमालाची जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नका. जेव्हा सरकारने स्वतः या बाजारपेठेचा गळा घोटून ठेवलेला होता, कृषी उत्पन्न बाजार समितीची मक्तेदारी होती, त्या काळामध्ये उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव अशी मागणी होती. 1990ला जागतिकीकरण पर्व सुरू झालं, सगळ्या बाजारपेठा मोकळ्या व्हायला लागल्या. शेतीची बाजारपेठ मोकळी करा आणि म्हणून मग तेव्हा आम्ही सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे असं म्हणल्याच्या नंतर अशी घोषणा देत बाकीच्यांसारखीच शेतमालाची पण बाजारपेठ खुली करा. भावाचं तुम्ही काही बोलूच नका, काही घेणं देणंच नाही, तुमचं काहीच नको आम्हाला फक्त बाजारपेठ मोकळी करून द्या, आम्ही आमचा भाव मिळवू शकतो अशी स्पष्ट मागणी केलेली होती. तुम्हाला आठवत असेल तर कृषी आंदोलनाच्या काळामध्ये काले कानून वापस लो वगैरे आरडाओरडी करणारे ह्या सगळ्यांनी भंकसपणा केला होता की MSP की लीगल गॅरंटी चाहिए. आणि तेव्हापासून 2020ची गोष्ट आहे, 5 वर्षे व्हायला लागलेत. सातत्यानं आम्ही असा मुद्दा मांडतो आहोत. MSP म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावर ठोकलेला खिळा आहे. MSPच्या खाली जेव्हा भाव जातात तेव्हा MSP प्रमाणे आम्हाला परवडत नाही म्हणून व्यापारी बाजारातून निघून जातात, तेही खरेदी करत नाहीत. आणि MSPच्या वरती भाव गेले तर तुमचा भाव वरचा काय देणे घेणे, सरकारने तेही सांगितले आम्ही तीच किंमत देऊ. म्हणजे MSP की लीगल गॅरंटी म्हणजे शेतकऱ्याच्या पायातली सगळ्यात मोठी बेडी आहे. हे MSPचं भूत काढून टाका. त्यापेक्षा बाजाराच्या गळ्यावर तुम्ही जे बसलेले आहात उरावरती ते उठा आणि बाजार मोकळं करा. त्याचा पुरावा मी तुम्हाला, आणि ह्या लिब्रांडू पेपरमध्ये झालेलं आहे लोकसत्तामध्ये. पुन्हा आमच्यावरती आरोप करून आम्ही बॉम्ब मारतो. मी तुम्हाला त्याच्यातलं फक्त 2-3 आकडे सांग की आता जो प्रति क्विंटल जो भाव आयात करून ट्रान्सपोर्टेशन सगळं जो पडतो आहे 4,870 रुपयांनी आयात माल मिळेल असा व्यापाऱ्यांनी दावा केलेला आहे. लातूर धाराशिवकडची ही बातमी आहे. आणि MSP किती जाहीर केलेला आहे? 5,328. म्हणजे परदेशातून सोयाबीन आयात केल्याच्या नंतर ट्रान्सपोर्टचाही त्यांनी खर्च, बंदरातील माल साठवणूक शुल्क आकारणी प्रति टन 220 रुपये आहे. म्हणजे तो माल आणायचा, बंदरामध्ये साठवायचा, एवढं सगळं केल्याच्या नंतर 4,870 रुपयाला हे सोयाबीन पडेल. बाहेरून आणलेलं प्रक्रिया करण्याच्यासाठी कच्चा माल, आणि तुम्ही जाहीर केलेला भाव आहे 5,328 रुपये. आता मला सांगा, हा भंकसपणा, जेव्हा तुमच्याकडचं जे सोयाबीनचं भाव आहे, तुम्ही MSP जे जाहीर केलेला भाव आहे त्या भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्याला आयात केलेलं सोयाबीन जर मिळत असेल त्याच्या गोदामापर्यंत, तर तो काय म्हणून तुमच्या हमी भावाप्रमाणे खरेदी करेल? जेव्हा सोयाबीनचे भाव 1 वर्षापूर्वी वाढलेले होते आणि तेव्हा ह्या सगळ्यांनी बदमाशपणा करून सोयाबीनची पेंड आयात करायला लावली, त्याचा परिणाम म्हणजे पोल्ट्रीला जी सोयाबीनची पेंड लागते ती आयात केलेली सोयाबीनची पेंड बाजारामध्ये आली. त्याचा परिणाम म्हणजे पोल्ट्रीने इथल्या सोयाबीनची पेंड खरेदी करणं बंद केलं. सोयाबीनच्या पेंडीचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे सोयाबीनचा प्रॉब्लेम झाला. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून खाद्यतेलाची बाजारपेठ बोंबलली भारतातली. हे जर असंच धोरण हे आम्ही वारंवार सांगतो आहोत. आणि सोयाबीनचं नाव मी यासाठी घेतो की हे ज्या तेल बियामध्ये कापसाची सरकी आणि सोयाबीन हे कोरडवाऊमधले पिकं आहेत. पावसाच्या पाण्यावरती होणारे हे पिकं आहेत. त्याच्यासाठी काही वेगळी सिंचनाची व्यवस्था, कुठली खर्चिक व्यवस्था करावं लागत नाही, स्प्रिंकलर बसवावं लागत नाही, ठिबक सिंचन बसवावं लागत नाही, काहीच नाही. पावसाचं पाणी आणि शेतकऱ्याच्या श्रमाची गाणी इतक्यातच ही दाणी पिकतात असं म्हणतात ते गमतीनं, तशातला प्रकार आहे. केवळ एकच नाही, आम्ही वारंवार इतकी साधी मागणी करत आहोत की जी कोरडवाऊची पिकं आहेत त्याच्यामध्ये आत्ता ज्याचा प्रश्न उपस्थित झाला ते सोयाबीन. खाद्यतेलामध्ये सगळ्यात जास्त ज्याचा आता वापर होतो आहे तो कापूस, त्या सरकीचा परत खाद्यतेलामध्ये वापर होतो. आणि डाळीमध्ये तूर, हरभऱ्याची डाळ तरी बागायती पीक आहे, पण तुरीची डाळ जी आहे ती आपल्याकडे कोरडवाऊमध्ये होते. याच्या संदर्भामध्ये वारंवार मागणी केल्याच्या नंतर सुद्धा याच्या तुम्ही मदतही काय करू नका. मी फार साधी भूमिका सांगतोय.
इतना आखरी मुझ पे एहसान करो की इसके बाद मुझ पे एहसान मत करो, असं तो कोरडवाचा शेतकरी सांगतो आहे. काहीच करू नका तुम्ही. तुम्ही जे काही आगाऊ धंदे जे करतात तेवढे फक्त बंद करा, की जसं आता सोयाबीन तुम्ही आयातीला परवानगी दिली. का नाही त्या आयातीवरती शुल्क लावलं? आणि उलट जेव्हा या ठिकाणचे भाव चढलेले असतात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव चढलेले असतात, तेव्हा तुम्ही त्याच सोयाबीनला, त्याच पिकांना, या सगळ्या कापसाला निर्यात बंदी करता, परिणामी इथले भाव कोसळतात. म्हणजे हे हत्यार तुम्ही दोन्ही पद्धतीनं वापरता. आता की जेव्हा या ठिकाणच्या सोयाबीनचा जेमतेम हमीभाव मिळण्याची शक्यता आहे, तरी प्रत्यक्षामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे, त्या सगळ्यातून काही ना काहीतरी भाव वाढण्याची संधी असताना तुम्ही हे आयातीचे सौदे केलेले आहेत. आणि आता बाहेरची डाळ, दक्षिण आफ्रिकेतली सोयाबीन तुमच्याकडे येत आहे, ते अक्षरशः ट्रान्सपोर्ट करून तुमच्याकडे येईपर्यंत इथल्या भावापेक्षा स्वस्त न मिळत आहे. ते तुम्ही, आणि व्यापारी सरळ सांगतायत, व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकृत त्यांची वक्तव्य दिलेली आहेत की जी स्वस्त डाळ उपलब्ध आहे, जे स्वस्त सोयाबीन उपलब्ध आहे ते आम्ही प्रक्रियेसाठी घेणार, खरेदी करणार, त्याचे सौदे करणार. उलट नाही होत कधी. जेव्हा भाव चढलेले असतात तेव्हा हे सगळे व्यापारी, त्या ह्याचे सदस्य बोंबा मारतात की इतके भाव वाढलेले आहेत, परवडणार कसं, महागाई वाढेल, परिणामी तुम्ही निर्यातीला बंदी घाल. आता मात्र आयात करू द्या, कारण काय आम्हाला स्वस्त सोयाबीन पाहिजे आहे, आणि तेव्हा मात्र भाव वाढल्याचं निर्यातीला बंदी करा, कारण की आम्हाला इथलं महाग सोयाबीन परवडत नाही. हा जो बदमाशपणा आहे आणि त्याच्या पाठीमागे लपणारे जे सगळे आहेत, हा त्याच्यातला अडचणीचा मुद्दा आहे. आणि हे कोरडो पिकाच्या बाबतीत चाललंय, कापूस, तूर आणि सोयाबीन, की ज्याच्यासाठी तुम्हाला काहीच वेगळं करावं लागत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग, या सगळ्या पिकांच्या बाबतीतलं तंत्रज्ञान, या सगळ्या पिकांमध्ये आधुनिक पद्धतीनं त्याची लागवड करणे आणि उत्पादन वाढवणे, हे सगळ्या गोष्टी का होत नाहीत? बाहेरचा जेव्हा शेतकरी हे दक्षिण आफ्रिकेतलं आलेलं सोयाबीन आम्हाला ज्याचं तोंड द्यावं, ज्या ठिकाणी हजारो एकरचे मळे आहेत, असं आमच्याकडं ज्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला सिलिंग ॲक्ट लावला होता तुम्ही, जो जमीन धारणा प्रत्येकाच्याकडं किती जमीन असावी, 18 एकर बागायती आणि 54 एकर कोरडो. कशामुळं? 1000 एकर जमीन का नको एखाद्या उत्पादकाकडं? आणि त्याच बाहेरच्या उत्पादकांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये हजारो एकर अशा जमिनीचे कॉन्ट्रॅक्ट गेलेले, त्याच्यावरती काय म्हणता येईल त्याला व्यापारी पद्धतीनं शेती केली जाते, ते उत्पादन आमच्याकडं आमच्या बोडख्यावर आणलं जातं. आणि इथे आमचा शेतकरी, हा सोयाबीनचा कोरडवा शेतकरी, ज्याला तुम्ही 54 एकरची मर्यादा घालून दिलेली, लँड सिलिंग ॲक्ट लावलेला आहे, आणि त्याचं उत्पादन तयार केल्याच्या नंतर तुझा इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट लावलेला आहे पुन्हा. म्हणजे प्रत्येक पातळीवरती त्याच्या पायामध्ये आजही बेड्या घातलेल्या आहेत. आजही त्याला मारण्यासाठी बाहेरून तुम्ही अशा पद्धतीच्या आयाती करून इथले भाव पाडता, आणि इथले भाव जेव्हा चढलेले असतात तेव्हा निर्यात बंदी घालून तिथून ती संधी त्याला मिळू देत नाहीत. मी त्याचा पुढचा तुम्हाला टप्पा सांगतो. तुम्हाला शेतकऱ्याचा द्वेष करायचा आहे, शेतकरी आत्महत्येच्या दारावरती आहेत, आत्महत्या करतायत, तुमच्या दृष्टीने शेतकरी खड्ड्यात गेला तरी चालेल, ठीक आहे, नंतर विचार करू. हा सगळा जो शेतकरी आहे, त्याच्या जो पुढची पिढी आहे, ते काय विचार करते? मग 2 भाऊ आहेत, एक शहरातला एक गावाकडचा आहे, तो शेती करतोय, ह्यानं तर काही मदत करायचं जाऊ द्या, त्याची उपेक्षा केली, त्याला टोमणे मारले, तुला कळत नाही, तू आळशीचे, तुला शेतीत नीट करता येत नाही, आधुनिक तंत्रज्ञान, सगळे टोमणे त्या भावानं आयुष्यभर सहन केले. त्याचं जे पोरगं असतं ते हे ऐकतं. आपला हा शहरात बसलेला काका शहाणपणा शिकवतो, आणि त्याचं तुलनेनं सुमार बुद्धीचं असलेलं पोरगं सुद्धा शहरी व्यवस्थेमध्ये काहीतरी बऱ्यापैकी नोकरी पाणी करतं, त्याच्या पोटपाण्याची सोय लागते, घरदार होतं. आपलं काहीच नाही. ते पोट्ट शहाणपण शिकतं, ते पहिल्यांदा काय करतं, ते शेतीतून बाहेर पडतं, बाहेर शिकतं, बाहेरची नोकरी करतं, परदेशात जातं. हा जो गावाकडचा भाऊ आहे, आयुष्यभर त्यानं तुमचे टोमणे खाल्ले, परिस्थितीचे चटके सोसले. त्याची बायको शेवटी त्यांना म्हणते की अहो, आता आपलं पोरगं तर अमेरिकेमध्ये गेलेलं आहे, आपला जावाई तर अमेरिकेमध्ये गेलेला आहे, त्यांची पोरं लहान आहेत, आता आपल्याला कशाला हे शेतीचं खेंगटं पाहिजे? जो तुमचा भाऊ शहरामध्ये राहून मस्तपैकी आरामात तिथून बसून शहाणपण शिकवत होता, आपणही जाऊत निघून. आणि हा जेव्हा भाऊ ती सगळी शेती करणाऱ्यावरती, किंवा जो कोणी सरकती असेल गडी त्याच्यावरती सोपून जेव्हा जायला निघतो, तेव्हा ह्या भावाला डोळे पांढरे होतात. नाही नाही, असं कसं काय, शेतीकडं कोण पाहणार? ते म्हणजे तू बघ, तुला फार शहाणपण आहे ना शेतीचं. हा तथाकथित VRS घेऊन किंवा निवृत्ती होऊन शेती करू पाहतो, 2-4 वर्षात त्याला फटके बसतात आणि कळतं की शेतीचे काय घोळ आहेत. तोपर्यंत पुढची जी पिढी आहे सध्या राबणाऱ्या शेतकऱ्याची, शेतीतून बाहेर पडलेली असते. शेतीतून मोजके लोक बाहेर पडू शकतात, पण जास्तीत जास्त संख्येनं जेव्हा लोक बाहेर पडतील, आत्ताही पडताच आहेत, आणि त्याची अडचण, त्याचा सगळा ताण कोणावरती येतोय?
जे शेतकऱ्याला शहाणपण शिकवत होते, ज्यांनी शेतकऱ्याचा गळा दाबायचं काम केलं, ज्या व्यवस्थेनं शेतकऱ्याच्या उरावर बसण्याचं काम केलं, शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, त्याच व्यवस्थेच्या गळ्यात जाऊन ही सगळी शेतकऱ्यांची पुढची पिढी ग्रामीण भागातली जाऊन पडते. या ठिकाणी गर्दी होते, या ठिकाणी नागरी प्रश्न तयार होतात, वाहतुकीचे प्रश्न तयार होतात, कचऱ्याचे प्रश्न तयार होतात, पाणी पुरवठ्याच्या योजनेचं वाटोळं होऊन जातं, रोजगाराच्या संधी कमी होतात. म्हणजे तुम्ही शेतीची केलेली उपेक्षा, की ज्या शेतीमध्ये सगळ्यात जास्त मनुष्यबळ आजही आहे, ज्या शेतीमध्ये सगळ्यात जास्त रोजगाराच्या संधी आहेत, त्या शेतीच्या गळ्याला लावलेलं नख, त्या शेतीचा घेतलेला बळी, त्या शेतीच्या हितावरती तुम्ही त्या उरावर जाऊन बसणं, हे सगळं जी शहरी व्यवस्था आहे, इंडिया आणि भारत आम्ही असं जेव्हा म्हणतो, शरद जोशींनी जे सांगितलं होतं, तुम्ही भारताचा गळा दाबल्याच्या नंतर त्या भारताची पुढची पिढी इंडिया तुमच्या गळ्यामध्ये येऊन गळ्याशी लागेल, तुमच्या खांद्यावर येऊन बसेल, तुमच्या मांडीवर येऊन बसेल, आणि तेव्हा तुमचे डोळे पांढरे होतील, जे आता व्हायच लागले. शहरी व्यवस्थेचे प्रश्न सोडायचे असतील तर ग्रामीण तुम्ही काही मदत करा किंवा नका करू, पण तुम्ही जे शेतकऱ्याच्या उरावरती बसलेले आहात ते पहिले दूर करा. अशा पद्धतीचे जे धोरणं तुम्ही अवलंबता, आता तुम्ही सोयाबीनची आयात करून इथले भाव पाडतात, उद्या भाव पाडल्याच्या नंतर निर्यात बंदी करून भाव पाडतात. हा खेळ जर थांबला नाही तर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये भारताकडून इंडियाकडचा ओघ वाढत जाणार आणि इंडियाचं जे सुख तुम्हाला आज वाटतंय थोडंफार, ते पण नष्ट होणार. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.